सचिन अय्यर आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. डीजीसीएने कारवाई केलेली आहे, 4 उड्डाणं रद्द केलेली आहेत. निवड फक्त उडाणं रद्द करून ग्राउंड करून होत नाही. हे डीजीसीआयचे जे एसओपी असतात ते पाळले गेले की नाही, जे इन्स्पेक्शन व्हायला पाहिजे, ह्या विमान कुठनं आणले, कोणी खरेदी केली, त्या विमान आणताना देखील त्याची चेकिंग झाली होती की नाही, निवड विमान आणलं तर त्यातले इंजिन चेंज केले की नाही, तर 3-3, 5-5 वर्षांनी तुम्हाला एकूण एक नट चेंज करावा लागतो. या सर्व गोष्टी आहेत. फक्त विमान ग्राउंडेड करून होत नाही, म्हणून याच्याबद्दल उचित कारवाई डीजीसीआयने काय केलेलं आहे आणि जे अधिकारी ह्याच्यावरती जबाबदार होते त्यांच्यावर तुम्ही काय कारवाई करणार आहात हे महत्वाचं. 3 आता दिवस शिल्लक राहिलेले आहेत, पूर्ण महिना संपूर्ण होतोय त्याला, मात्र ही कारवाई खूप उशिराने झाली. दुर्दैव आहे ना, म्हणून तर आज रोहित पवारजींनी जे सादरीकरण केलेले सर्वांचे डोळे उघडण्यासारखं आहेत आणि म्हणून आमची अपेक्षा याची स्पष्टता आणि सत्यता ही बाहेर यायला पाहिजे अशी मागणी आहे. एकंदरीत राज्यसभेसाठी निवडणूक होणार आहे. चर्चा झालेली नाहीये. महाविकास आघाडीमध्ये सध्या आदित्य ठाकरे शिवसेनेकडे ही जागा राहावी यासाठी हो. आग्रही आहेत. आता आग्रही शरद आहे. पवारांचं नाव समोर येत आहे. आग्रही आहे आणि काँग्रेस पण आग्रही आहे. पवार साहेबांच्या बाबतीतली चर्चा ही तुम्ही बोलतायत, त्यांच्या पक्षाकडनं ते चर्चा करून, कारण ते स्वतः आता आजारी आहेत, ती चर्चा करून आहेत आणि कोणालाही जर लढवायचं असेल तर एकमेकांची मदतीशिवाय ते लढू शकत नाही. म्हणून तिन्ही पक्षाचे घटकचे लोक बसतील आणि त्यात उचित निर्णय घेतल्यानंतरच मला असं वाटते ह्याच्याबद्दलचा योग्य निर्णय होईल. यांच्या मते ही राज्यसभेची जागा कोणाकडे राहणार? नाही, आम्हाला आमची अपेक्षा आमच्याकडे राहावी, काँग्रेसला वाटते काँग्रेसकडे राहावी, राष्ट्रवादी राहावी. वैयक्तिक तुमच्या नाही, वैयक्तिकच मी म्हणतोय, रोटेशन म्हणून घेऊन जर ही आमची यादी आदित्य ठाकरेजींनी सांगितली, पण उद्या पवार साहेब सारखे नेते, ज्येष्ठ नेते जर येणार असेल, मग ही दिली तर मग पुढची राहणार आहे की नाही, पुढची करणार आहे की नाही, हा आमच्या अधिकाराने, ह्या तिन्ही नेत्यांचा अधिकार आहे. मग त्याच व्यासपीठावरती बसून चालणार. आमच्याशी बातचीत केली असेल. कॅमेरा पर्सन अजय सर, मी वैभव पाटील, मुंबई.